तर मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं गावरान पिठलं. त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी बेसन, ओल्या खोबऱ्याचा किस, जिरे, मोहरी, चवीनुसार मीठ, हळद, तेल, कोथिंबीर, चॉप करून घेतलेला कांदा, कढीपत्त्याची 5 ते 6 पाने, 5 ते 6 मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, पाणी आणि लिंबू. सुरुवातीला आपण ओलं खोबरं, मिरची, लसूण पाकळ्या आणि आलं हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. हे बारीक करून घेतलेले आता आपण एका भांड्यामध्ये आपण घेतलेले बेसन त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत नेणार आहे आणि हलवत राहायचे, जेणेकरून गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. चवीनुसार मीठ घालायचे त्याच्यामध्येच आणि हळद घालायची आणि हे मिश्रण सतत हलवत राहायचे. आपल्याला आवश्यकतेनुसार हळूहळू आपण पाणी त्याच्यामध्ये घालत राहायचे. आता एका कढईमध्ये आपण कढई तापत ठेवणार आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे. तेल थोडं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी आपली तडतडायला लागलेली आहे. आता जिरं घालायचे, कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि आपण चॉप केलेला कांदा घालायचा आहे. हे सतत हलवत राहायचंय जोपर्यंत कांद्याला गोल्डन कलर येत नाही. आता आपल्या कांद्याला गोल्डन कलर आलेला आहे, चांगला खरपूस भाजलेला आहे. त्यामध्ये बारीक केलेले मिश्रण घालणार आहे. हे मिश्रण सुद्धा सतत हलवत राहायचंय, अगदी चांगलं खरपूस भाजू द्यायचंय. नंतर त्याच्यामध्ये आपण जे बेसन पाणी घालून मिक्स केलेले ते त्याच्यामध्ये घालायचे आणि सतत हलवत राहायचे. अगदी बेसन चांगलं घट्ट होईपर्यंत हलवत राहायचे. वरून कोथिंबीर घातलेली आपण पुन्हा हलवत राहायचे थोडा वेळ. तयार आहे आपलं झणझणीत असं गावरान पिठलं. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.